हॅलो स्टुडंट, आपण रेस्पायरेटरी चॅप्टर बघत होतो. त्यामध्ये आपल्याला रेस्पायरेटरीच्या रिलेटेड डिसऑर्डर्स आणि डिसीजेस बघायचे. त्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहोत रेस्पायरेटरीला जी रेस्पायरेटरी ट्रॅक आहे त्यामध्ये इन्फेक्शन कोण कोण करू शकतं. व्हायरस, बॅक्टेरिया आणि फंगाय पण आपल्या जी रेस्पायरेटरी ट्रॅक आहे त्याला इन्फेक्ट करू शकता. आणि जे अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक काही व्हायरस किंवा बॅक्टेरिया किंवा फंगाय जो पण ऑर्गॅनिझम आहे जो इन्फेक्ट करतोय तो काही अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅकलाच इन्फेक्ट करता. काही जे ऑर्गॅनिझम आहे ते जे लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक आहे त्यालाच इन्फेक्ट करतात. आणि काही असे ऑर्गॅनिझम आहे ते दोन्ही यांना इन्फेक्ट करतात. यात दिलंय इन्फेक्शन ऑफ द रेस्पायरेटरी ट्रॅक कॅन ऑकर इन द अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक, द लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक और बोथ. Organism capable of infecting respiratory structure include first bacteria, त्यानंतर व्हायरस. मेजॉरिटी जे व्हायरस इन्फेक्ट करतात ते अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक. त्यामध्ये कोणकोणते व्हायरस आहे? रिनो व्हायरस आणि पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस हे कॉमन कोल्ड कॉज करतात. कॉमन कोल्ड आणि इन्फ्लुएन्झा इन्फेक्शन यामध्ये फरक आहे. कॉमन कोल्ड आणि इन्फ्लुएन्झामध्ये जो फरक आहे आपण तो बघणारच आहोत पुढे. आणि त्यानंतर फंगल इन्फेक्शन होऊ शकतं रेस्पायरेटरी ट्रॅकला. डिपेंडिंग ऑन द ऑर्गॅनिझम अँड एक्सटेंट ऑफ इन्फेक्शन द सिम्पटम्स कॅन रेंज फ्रॉम माइल्ड टू सिव्हिअर अँड इव्हन अ लाईफ थ्रेटनिंग. त्यामध्ये आपण बघणार आहोत द रेस्पायरेटरी ट्रॅक इज अ प्रोटेक्टेड by a number of very effective defense mechanism. For organism to reach a lower respiratory tract, the organism must be particularly virulent and present in a very large number, or a host defense barrier must be weakened. म्हणजे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक पर्यंत पोहोचण्यासाठी तो व्हायरुलंट आणि जास्त अमाऊंटमध्ये पाहिजे तरच तो लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकला. आणि आपल्या एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे आपल्या जे रेस्पिरेटरी ट्रॅक आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी. ते म्युकस फॉर्म करतं. फॅक्टर दॅट माइट वीकन द रेस्पिरेटरी डिफेन्स बॅरियर. कोणकोणते फॅक्टर आहे जे वीक करतात आपले जे रेस्पिरेटरी डिफेन्स बॅरियर आहे त्यामध्ये फर्स्ट आहे सिगरेट स्मोकिंग विच कॅन पॅरालाइज द सिलिया लायनिंग. जी सिगरेट स्मोकिंग जे लोक स्मोक करतात त्याच्यामुळे त्यांची जी सिलिया लायनिंग आहे जे रेस्पिरेटरी ट्रॅकमधली जी सिलिया लायनिंग आहे ती काय होते? पॅरालाइज होते. अँड द सेल ऑफ द रेस्पिरेटरी पॅसेज अँड इम्पेअर अ रिमूव्हल ऑफ सिक्रेशन. त्यामुळे इम्पेअर होतं जे सिक्रेशन आहे ते. आणि पार्टिकल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे त्यामुळे रिमूव्ह होत नाही पार्टिकल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम आणि जे पण सिक्रेशन्स येते. द प्रेझन्स ऑफ रेस्पिरेटरी पॅथोजन्स सच ॲज अ कोल्ड ऑर अ इन्फ्लुएन्झा व्हायरस. आता रेस्पिरेटरी पॅथोजनमध्ये फर्स्ट आपल्याला बघायचं आहे कॉमन कोल्ड आणि त्यानंतर इन्फ्लुएन्झा. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये फर्स्ट आहे कॉमन कोल्ड. द मोस्ट कॉमन व्हायरल पॅथोजन फॉर द कॉमन कोल्ड आर अ रिनो व्हायरस, पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सिटल व्हायरस आणि ॲडिनो व्हायरस आणि लास्टला आहे कोरोना व्हायरस. दे एंटर बॉडी थ्रू द म्युकस मेम्ब्रेन. कशा थ्रू ते बॉडीमध्ये एंटर करता? म्युकस मेम्ब्रेनच्या द्वारे. ऑफ द नोज अँड आय म्हणजे कशामुळे इन्फेक्शन होऊ शकतं आणि तो पर्सन टू पर्सन पण होतो. कॉमन कोल्ड म्हणजे घरात एका व्यक्तीला झाला आहे कॉमन कोल्ड तर तो दुसऱ्या व्यक्तीला पण होऊ शकतो. जे कशामुळे होतो? रॅपिडली स्प्रेड होतो हा कॉमन कोल्ड. म्युकस मेम्ब्रेनद्वारे तो ट्रान्समिट होतो. म्हणजे एखाद्याला शिंक आली, खोकला आला, त्याचे जे पार्टिकल बाहेर पडतात स्मॉल किंवा ड्रॉपलेट्स ते दुसऱ्याच्या हाताला लागले किंवा आणि तेच इन्फेक्शन डोळ्याला किंवा नाकाला झालं आणि त्यातनं एंटर करतो व्हायरस आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये म्युकस मेम्ब्रेनच्या द्वारे. द मॅनिफेस्टेशन ऑफ द कॉमन कोल्ड इन्क्लूड रिनिटिस. जेव्हा नेझल म्युकोसाला इन्फ्लमेशन होतं जे नेझल म्युकोसा त्याला रिनिटिस म्हणतात.
आणि जो सायनस म्युकोस आहे, सिनस म्युकोसाला जर इन्फेक्शन झालं तर सायनिटिस, आणि फॅरिंजिटिस काय, फॅरिंग्स आणि थ्रोटला जर इन्फेक्शन किंवा इन्फ्लमेशन झालं तर आपण त्याला फ्लॅरिंटिस म्हणतो. आणि त्याचे सिम्पटम्स काय, हेडॅक होतं, नजल डिस्चार्ज आणि कंजेशन होतं, हे कॉमन कोल्ड. त्यानंतर इन्फ्लुएन्झा इन्फेक्शन काय, त्यामध्ये सिम्पटम्स काय काय, इन्फ्लुएन्झामध्ये हेडॅक होतं, फिवर जास्त येतो. कॉमन कोल्डमध्ये फिवर कॉमनली नसतो, म्हणजे कॉमन कोल्डमध्ये कधी कधी ताप नसतो, पण इन्फ्लुएन्झा इन्फेक्शन झालं त्यामध्ये ताप जास्त येतो, थंडी पण वाजते, मसल ॲके म्हणजे मसल पेन होतं, नसेल डिस्चार्ज होतं, आणि अनप्रोडक्टिव्ह कफ आणि सोअर थ्रोट, कंटिन्यू नाकातनं पाणी गळतं डायरेक्ट. सोअर थ्रोट, इन्फ्लुएन्झा इन्फेक्शन कॅन कॉज अ मार्क इन्फ्लामेशन of the respiratory epithelium and loss of a ciliated cell that protect the respiratory passage from the other organism. Influenza infection can cause a marked inflammation of the respiratory epithelium and loss the ciliated cell that protect a respiratory passage. The ciliated cell त्या प्रोटेक्ट करता रेस्पिरेटरी पॅसेज फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम, त्याला काय करता, ह्या इन्फ्लेम करता. ॲज अ रिझल्ट इन्फ्लुएन्झा इन्फेक्शन मे लीड टू अ को इन्फेक्शन ऑफ द रेस्पिरेटरी पॅसेज विथ द बॅक्टेरिया. त्यामुळे इन्फ्लुएन्झा झाल्यामुळे अजून इन्फेक्शन पण होऊ शकतो आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकला बॅक्टेरियाच्या द्वारे. इट ऑल्सो पॉसिबल फॉर द इन्फ्लुएन्झा व्हायरस टू इन्फेक्ट द टिश्यू ऑफ द लंग्स इटसेल्फ टू कॉज अ व्हायरल निमोनिया. म्हणजे इन्फ्लुएन्झा झाला तर तो पुढे म्हणजे ते निमोनिया पण कॉज करू शकतो. व्हायरल जे इन्फेक्शन आहे ते आपल्या लंग्सपर्यंत पोहोचलं, इन्फ्लुएन्झा व्हायरस टू इन्फेक्ट द टिश्यू ऑफ द लंग्स आणि कॉज करू शकतो निमोनिया. यामध्ये डिफरन्स दिलाय कोल्ड आणि इन्फ्लुएन्झामध्ये. ताप जो फिवर येतो कोल्डमध्ये रेअर असतो, इन्फ्लुएन्झामध्ये जास्त प्रमाणात ताप येतो 39 to 40 डिग्री. त्यानंतर हेडॅक कोल्डमध्ये रेअर आहे, इन्फ्लुएन्झामध्ये जास्त आहे. बॉडी ॲके, बॉडी पेन माइल्ड आहे कोल्डमध्ये आणि इन्फ्लुएन्झामध्ये सिव्हिअर आहे. विकनेस कोल्डमध्ये माइल्ड आहे आणि इन्फ्लुएन्झामध्ये मे लास्ट 3 वीक म्हणजे 3 वीकपर्यंत विकनेस असतो इन्फ्लुएन्झा जर इन्फेक्शन झालं, इन्फ्लुएन्झा व्हायरल इन्फेक्शन झालं तर. त्यानंतर एक्स्ट्रीम फॅटिग्यू अनयुज्युअल आणि इन्फ्लुएन्झामध्ये युजली हॅपन. त्यानंतर नसेल कंजेशन कॉमन, दोन्हीमध्ये नसेल कंजेशन होतं, कोल्डमध्ये पण आणि इन्फ्लुएन्झामध्ये पण. स्नीझिंग कॉमन आणि स्नीझिंग समटाईम्स. त्यानंतर सोअर थ्रोट दोन्हीमध्ये होतं कोल्ड आणि इन्फ्लुएन्झामध्ये. आणि चेस्ट डिस्कम्फर्ट ऑर कफ माइल्ड असतो कोल्डमध्ये आणि इन्फ्लुएन्झामध्ये मोर सिव्हिअर असतो. त्यामध्ये आपण नेक्स्ट बघणार आहोत ट्रीटमेंट ऑफ इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झामध्ये काय, फर्स्ट काय करता, बेड रेस्ट, फ्लुइड्स, वॉर्म म्हणजे गरम ठेवायचं त्या व्यक्तीला. त्यानंतर व्यवस्थित फूड इनटेक, फ्लुइड्स आणि बेड रेस्ट आणि अँटीव्हायरल ड्रग देता इन्फ्लुएन्झामध्ये. आणि इन्फ्लुएन्झा वॅक्सिन्स पण देता. प्रोव्हाइड अ प्रोटेक्शन अगेन्स्ट अ सर्टन ए आणि बी इन्फ्लुएन्झा स्ट्रेन्स दॅट एक्सपेक्टेड टू प्रिव्हेलंट इन अ सर्टन इयर. द वॅक्सिन मस्ट बी अपडेटेड and administer yearly to be effective but will not be effective against the influenza strain not included in the vaccine. ओके, जे व्हायरस आहे त्याचं काय होत जातं, म्युटेशन होत जातं आणि जे आपण व्हॅक्सिन बनवलंय ते इफेक्टिव्ह नसतं त्यावर. त्यामुळे त्याचं अपडेटेड व्हॅक्सिन काय अपडेट करावं लागतं. म्हणजे जो नवीन स्ट्रेन तयार झाला आहे त्याच्यापासून व्हॅक्सिन तयार झालं पाहिजे व्यवस्थित आणि तो व्हॅक्सिन दिले जातं. मग जे अपडेटेड आहे ते, कारण
दरवेळेस तो व्हायरस काय करतो, एक नवीन स्ट्रेन तयार करतो म्युटेशनद्वारे. द इन्फ्लुएन्झा वॅक्सिन इज अचीव ॲडवाइस फॉर एल्डरली पीपल इन अ इंडिव्हिज्युअल वीकन बाय द अदर डिसीज अँड हेल्थ केअर वर्कर्स. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट अस्थमा. अस्थमा इज अ क्रिटिकल कंडिशन असोसिएटेड विथ इंटरमिटंट नॅरोइंग ऑफ एअरवे. अस्थमामध्ये काय होतं, जो एअरवे ज्याद्वारे आपण श्वास घेतो ते एअरवे काय होतं, नॅरो होतो, स्मॉल होतो अँड कॉज अ शॉर्टनिंग ऑफ ब्रीथ अँड विझिंग. सिजनल व्हॅरिएशन असतात, म्हणजे अस्थमाचे खूप टाईप आहे. कॉन्टॅक्ट विथ ॲलर्जन, स्ट्रेस, चेंज इन ॲटमॉस्फिअर, एक्सपोजर टू डस्ट मे मोर थिंग्स रिस्पॉन्सिबल फॉर अ प्रेसिपिटिंग आउट द सिम्पटम्स ऑफ न्यूमोनिया. अस्थमा इज अ क्रोनिक लंग डिसीज दॅट ऑबस्ट्रक्ट एअरफ्लो, म्हणजे एअरफ्लोला ब्लॉक करतो. नॅरोइंग ऑफ जो ट्रॅक आहे तो नॅरो होतो त्यामुळे, आणि इट इज अ ऑबस्ट्रक्शन इज अ रिव्हर्सिबल आहे. इट इन्व्हॉल्व डिफिकल्टी इन अ ब्रिथिंग, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. कशामुळे, इन्फ्लामेशन किंवा स्वेलिंग झालंय त्या ट्रॅकला. म्युकस इन द एअरवे, जो एअरवे त्यामध्ये म्युकस साचलाय त्यामुळे त्रास होतो श्वास घ्यायला. आणि टायटनिंग ऑफ द मसल अराउंड द एअरवे, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. ह्या डायग्राम मध्ये दाखवलंय अस्थमॅटिक ब्रॉन्क्युल्स कसं दिसतं आणि नॉर्मल ब्रॉन्क्युल कसं दिसतं. त्यामध्ये स्वेलिंग होते, इन्फ्लामेशन होतं आणि जी नॅरो होते, जो एअरफ्लो आहे, जो ब्रॉन्क्युल्स आहे त्याची जी ब्रॉन्क्युल्सचं काय साईज काय छोटी होते, नॅरो होते. त्यामुळे जो आपण श्वास घेतो तो व्यवस्थित पोचत नाही आणि त्यामुळे आपल्याला काय होतं, इन्फ्लामेशन होऊन स्वेलिंग पण होते तिथं आणि श्वास घ्यायला त्रास होतो. कोणकोणते फॅक्टर आहे जे म्हणजे त्यामुळे आपल्याला अस्थमा कॉज होऊ शकतो. ट्रिगर झोन कोणकोणते, एअर पोल्युटंट्स इन्क्लुडिंग डस्ट, स्मोक, मिस्ट आणि फ्युम्स. एक्झाम्पल काय आहे, डिझेल एक्झॉस्ट, टोबॅको स्मोक, मिनरल, रॉक, कोल अँड वूड डस्ट, gases, fumes and vapors from aerosols agent, chemical cleaning material, solvents, paints, welding from heat and cooling metals quickly. हे एक्झाम्पल्स आहे जे एअर म्हणजे अस्थमा कॉज करणारे जे ट्रिगर झोन आहे त्यामध्ये. त्यानंतर पोलन ग्रेन, माइट्स अँड मोल्ड्स, त्यामुळे पण अस्थमा कॉज होऊ शकतो. त्याचे एक्झाम्पल काय, ट्रीज, फ्लॉवर्स, वीड्स, हाय अँड प्लांट्स. काहींना ॲलर्जी असते, ॲलर्जी फॉर्म होऊन अस्थमा कॉज होऊ शकतो. त्यानंतर ॲनिमल डँडर, म्हणजे बर्ड्सचे, कॅटचे किंवा डॉग्सचे जे केस आहे त्यामुळे पण अस्थमा कॉज होऊ शकतो. त्यानंतर मेडिकेशन, ॲस्पिरिन, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग कॉज करू शकता अस्थमा. फूड्समध्ये एग, बीट आणि नट्स. त्यामध्ये आपल्याला बघायचं सिम्पटम्स काय काय, कफिंग म्हणजे कफ होतो. त्यानंतर विजिंग और अ विस्लिंग साऊंड जो आवाज आहे आपला तो चेंज होतो. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास घ्यायला म्हणजे त्रास होतो. त्यानंतर चेस्ट टाईट होते. स्नीजिंग अँड अ रनी नोज, इची अँड इन्फ्लेम आय. हे सगळे सिम्पटम्स आहे अस्थमाचे. अस्थमा हा क्युअर नाही होत पण कंट्रोल केला जातो. अवॉइडिंग अ ट्रिगर और रिड्युसिंग एक्सपोजर टू ट्रिगर्स युजिंग मेडिकेशन टू कंट्रोल अ सिम्पटम्स. मेडिकेशन जनरली 2 टाइप्स यूज, लॉंग टर्म मेडिकेशन आणि क्विक रिलीफ ड्रग. टेकन टू प्रिव्हेंट, लॉंग टर्म जे ड्रग देतात ते प्रिव्हेंट प्रोडक्शन ऑफ म्युकस, प्रिव्हेंट करता एक्सेस प्रोडक्शन ऑफ म्युकस और टू रिड्यूस द इन्फ्लामेशन अँड अ कन्स्ट्रिक्शन ऑफ अ एअरवे मसल. त्यानंतर रेस्क्यू और क्विक रिलीफ ड्रग टेकन टू रिलॅक्स मसल अराउंड एअरवे टू इम्प्रूव्ह ब्रीथिंग.
त्यानंतर लॅरिंजिटिस काय आहे, इन्फ्लॅमेशन होतं लॅरिंग्सला, कॉज हॉर्स हाऊस म्हणजे जो आपला आवाज येतो काय होतो, चेंज होतो, और कम्प्लीट लॉस होतो आवाजाचा बिकॉज द इरिटेशन टू द व्होकल फोर्ड्स, त्याला आपण काय म्हणतो लॅरिंटिस. त्यानंतर ब्रॉन्कायटिस म्हणजे ब्रॉन्कायटिस इज अ इन्फ्लॅमेशन टू द मेन एअर पॅसेज टू द लंग्स. ब्रॉन्कियल इन्फेक्शन होतं, जे ब्रॉन्काय त्याला इन्फेक्शन होतं त्याला आपण ब्रॉन्कायटिस म्हणतो. मोस्ट प्रिव्हॅलंट इन अ विंटर, जनरली पार्ट ऑफ acute URI and it may develop after a common cold or other viral infection. म्हणजे ब्रॉन्कायटिस कॉमन कोल्ड किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर पण होऊ शकतो ऑफ द नॅझोफॅरिंग्स, थ्रोट और अ ब्रॉन्काय. ऑफ्टन अ सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन ब्रॉन्कायटिस कॉज होऊ शकतो. ब्रॉन्कायटिसमध्ये बघा नॉर्मल ब्रॉन्काय कसा आहे आणि ब्रॉन्कायटिसमध्ये कशी होतं, म्हणजे इन्फ्लामेशन होतं त्या ठिकाणी आणि साईज छोटी होती ब्रॉन्कायची, त्यामुळे जो एअर फ्लो तो व्यवस्थित होत नाही, ऑक्सिजन व्यवस्थित सप्लाय होत नाही आणि श्वास घ्यायला पण त्रास होतो ब्रॉन्कायटिसमध्ये. सायन्स काय आणि सिम्पटम्स काय, मॅलेरियाज, चिलीनेस, स्लाइट फीवर असतो, बॅक मसल पेन होतं, सोअर थ्रोट होतो, ऑनसेट ऑफ distressing cough usually signals onset of bronchitis. Cough start off dry and laterally produce mucus. Treatment काय, the patient should rest until the fever subsides and drink plenty of fluids आणि fever reducerचे ड्रग घ्यायचे, टॅबलेट पॅरासिटामॉल सारखे. त्यानंतर स्ट्रिप थ्रोट. Strep throat is a bacterial infection of the tissue in the back of the throat and tonsil. The tissue become irritated, inflamed, causing a sudden and severe sore throat. इन्फेक्शन होतं थ्रोटला, स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियाचे इन्फेक्शन होतं. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमोनिया. इन्फेक्शियस डिसीज आहे, लीडिंग 6 लीडिंग कॉज ऑफ द डेथ. न्यूमोनियामध्ये काय होतं, जे आपले लंग्स आहे त्यामध्ये जे अल्व्होलाई आहे, जे स्ट्रक्चर अल्व्होलाई मेन इम्पॉर्टंट, त्यामध्ये कफ साचतो आणि त्यामुळे श्वास घेता येत नाही पर्टिक्युलर पर्सनला. न्यूमोनिया ऑकर्स व्हेन बॅक्टेरिया और मोस्ट कॉमनली स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया केमिकल इरिटंट और व्हायरस गेट इनटू युअर लंग्स and pneumonia cause the alveoli in the lungs to fill with the pus or other liquid. फील होतं, त्यामुळे श्वास जे आपण घेतो ऑक्सिजन तो ज्या अल्व्होलायमध्ये जाऊन जो कॅपिलरीपर्यंत पोचायचा तो पोचतच नाही, कारण ज्या अल्व्होलायमध्ये काय साचलेलं असतं, कफ साचलेला असतो किंवा पस और अदर लिक्विड साचलेलं असतं, त्यामुळे काय होतं श्वास घ्यायला पण त्रास होतो आणि छातीत खूप कफ साचतो. सिम्पटम्स काय, फीवर येतो, ब्लूइश स्किन होते, डिफिकल्टी इन ब्रीथिंग होते, इन्क्रीज होतो पल्स, म्युकस कफ होतो, मेंटल कन्फ्युजन होतं. हे सर्व सिम्पटम आहे न्यूमोनियामध्ये. इन्फ्लामेशन और इन्फेक्शन टू अल्व्होलाई इन द लंग्स. ब्लूइश स्किन का होते, कारण ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होत नाही बॉडीला, कारण कफ पूर्ण छातीत साचलेला असतो. ट्रीटमेंट काय काय, टू ट्रीट न्यूमोनिया अ डॉक्टर विल चूज अँटीबायोटिक मेनली बेस्ड ऑन युअर हेल्थ, हाऊ सिरियस न्यूमोनिया इज अँड बाय हाऊ यू आर ओल्ड. म्हणजे डिपेंड आहे पर्सनची हेल्थ कशी आहे त्यावरनं न्यूमोनियाची ट्रीटमेंट दिली जाते. अँटीबायोटिक्स दिले जातात, जनरली ॲमॉक्झिसिलिन. ठीक आहे, इथं आपण डिसीजेस बघितले रेस्पिरेटरी ट्रॅकच्या रिलेटेड. मी तुम्हाला असाइनमेंट देणार आहे गुगल क्लासरूमवर, तेवढी असाइनमेंट कंप्लीट करा आणि मला गुगल क्लासरूमवर सेंड करा. इथे आपला रेस्पिरेटरी सिस्टम हे संपला आहे. नेक्स्ट चॅप्टर चालू होणार आहे द युरिनरी सिस्टम. थँक्यू.